अनिताज फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज ना रेसिपी मध्ये बनवणार आहेत मी बालुशाही। आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत, तर आपल्याला काही ना काही गोड बनवावंच लागते। तर आज मी सांगणार आहे तुम्हाला अगदी सोपी रेसिपी सांगणार आहे बालुशाहीची। तर आता हा मी 1 पाव मैदा घेतलेला आहे। हा मैदा आता मी छान बारीक चाळणीने चाळून घेते आहे। तर मैदा चाळून झालेला आहे। तर हा मैदा ना मी तुम्हाला वजनाने 1 पाव सांगितलेला आहे, पण आता वाटीच्या प्रमाणात सांगते आहे। बघा, हा 1 वाटी आणि हा आणखी 1 वाटी भरेल। दोन वाट्या, अगदी बरोबर 2 वाटी हा मैदा आहे। वाटी असा थोडासा ना असा खोल करून घ्यायला। आता यामध्ये या वाटीच्याच प्रमाणाने आता आपण हे घेणार आहोत, मेजरमेंट घेणार आहोत। याला मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे। अर्धा वाटी हे नॉर्मल पाणी आहे, साधं पाणी आहे। आता बघा, पाणी घालते आहे। थोडंसं अगदी चवीसाठी मीठ घालते आहे, अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। 1 ते 2 चम्मच गोड दही घेऊन घ्या। दह्याने ना बालुशाही छान आतून नरम होते। बघा, तूप घेते आहे मी। हे तूप घट्ट होतं ना, तर पातळ करून घेतलेलं आहे। कारण काय होते की घट्टचं प्रमाण, घट्ट तूप हे जास्त आणि तेच तूप जर आपण पातळ केलं ना, तर थोडंसं ते जास्ती प्रमाणात होतं। म्हणून मी पातळ करून घेतलेलं आहे। तूप पातळच घ्या, तूप याच्यात टाकून घ्या। थोडंसं कमी करते आहे, अर्धा वाटी थोडं कमी घेते आहे तूप। आणि यात थोडंसं बेकिंग पावडर, हे बघा अर्धा चम्मच, थोडं कमीच घाला। आणि थोडासा खाण्याचा सोडा घालून घ्या, खाण्याचा सोडा घालून घ्या। आणि हे मिश्रण ना छान सगळं असं मिक्स करून घ्या हाताने, आणि हलक्या हाताने हे असं अर्धा वाटी तूप पूर्ण घालून घ्या त्याच्यात। आणि थोडंसं पाणी पण घालते आहे। अर्धा वाटी आपण पाणी घेतलेलं होतं, त्यात थोडंसं पाणी उरलेलं आहे। तर बघा, असा हा गोळा तयार झालेला आहे। आता काय करायचं आहे, हा गोळा तयार झाल्यानंतर याला ना असं हलक्या हाताने याला पलटवून असं याच्या अशा घड्या घालून त्याला असं दाबायचं आहे। हलकं हलकं असं दाबत जायचं याला असं। बघा, असे गोळे घेऊन हाताने हे असे दाबून ना याला अंगठ्याने हे असे छान याला गोल करून घ्या। याप्रमाणे ही बालुशाही ना पुन्हा आपण तेलात जेव्हा तळून घेतो तेव्हा ती आकाराने ना मोठी होते। म्हणून छोटे मोठे गोळे तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्या। बघा असे, आणि भराभरच होते। तर मी भांड तापायला ठेवलेलं आहे। बघा, आता याच्यात तेल टाकते आहे। हे फल्लीचं शेंगदाणा तेल आहे तळण्यासाठी। तोपर्यंत
तेल गरम होते आहे. अशा असं कोमटच तेलात ना या बालुशाही टाकायच्या आहे. बालुशाही त्या तेलात बुडली पाहिजे ना, एवढं तेल घ्यायचं. बघा, एकाच बाजूनी ना बालुशाही छान होऊ द्या आधी. हे बघा छान होत आहे. थोडासा गॅस वाढवायचा आहे आणि मग लगेच कमी करून घ्यायचा आहे. एका बाजूने तिला छान लाल होत बघा, आता गुलाबी झालेली आहे, छान लालसर होऊ द्या मस्तपैकी. बघा खूप छान फुगलेली आहे आणि झालेली आहे. थोडासा टेम्परेचर कमी करून घेऊया. बघा अगदी सुंदर गुलाबी आणि फुगलेली आहे, लालसर रंगात तळून घ्यायची आहे. पुन्हा आता एका वेळी खूप बालुशाही टाकायच्या नाहीये, थोड्या थोड्याच बालुशाही टाका त्याच्यामध्ये, म्हणजे कसं की त्या तेलामध्ये ना फुगायला फुगते ती, तर तिला जागा लागते. अगदी हळूहळूच तिला होऊ द्यायची आहे, म्हणजे ना जे तेल असतं ना ते आतपर्यंत शिरतं आणि बालुशाही आतून कच्ची राहत नाही. होते आहे. खालून पहिले आधी तिला कडक होऊ द्यायची एका बाजूनी आणि मग परतवून घ्यायची.
पहिल्यांदा ना तेल खूप तापलेलं होतं, तर तेल ना तापू द्यायचं नाहीये. कमी आचेवर होऊ द्या. बघा छान लेअर सुटत आहे. हे बघा ना अशा लेअर सुटत आहे. याच्यात ना हे छान असं तेल जातं. आता संपूर्ण या बालुशाही ज्या आहे ना त्या तळून झालेल्या आहेत. आता साखरेचा पाक करून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी साखर भरून घेतलेली आहे गच्च, आणि अर्धा वाटी पाणी घालते आहे. अगदी छान मंद आचेवर होऊ द्यायचं आहे पाक. पाणी पाक करताना असं साखरेत ना ढवळत राहायचं. सतत ही साखर ना ढवळत राहायची आहे. तर बघा आता अशी उकळी आलेली आहे. झालेलाच आहे, कारण 1 वाटीचाच आपला पाक आहे, त्यामुळे लवकरच होतो. थोडासा व्हायचा आहे. आणि यात मी आता थोडी विलायची पावडर टाकून देते आहे. विलायचीची सुगंध छान येतो. झालेला आहे पाक. तर 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला पाक तयार झालेला आहे. बघा हा पाक ना थंड होऊ द्यायचा आहे. गरम पाक मुळीच घालायचा नाहीये. याला आता थंड कोमट होऊ द्यायचं आहे पाकाला, आणि मग यात घालून घ्यायचं आहे. यामध्ये ना छान घालून घेऊया. एकदम तुम्ही गरम गरम जर पाक घातला ना तर ही बालुशाही जी आहे ना ही नरम पडते. त्याचा संपूर्ण पाक यात घालून घ्यायचा आहे. आणि फिरवून घ्यायची आहे ही बालुशाही. या पाकामध्ये ही बालुशाही मुरू द्यायची छान, आणि थोडी मध्ये मध्ये ना 1-2-3दा अशी फिरवून घ्यायची, म्हणजे पाक हा छान सगळीकडे सगळ्या बालुशाहींना लागतो. याच्यात असा मुरते आहे. आता थोडं फिरवत राहायची मध्ये मध्ये, मग सगळ्या बालुशाहींना पाक लागतो. तर बघा आपली ही बालुशाही ना तयार झाली आहे पाकात टाकून. तर बघा नक्की बालुशाही करून बघा. झटपट होणारी रेसिपी आहे. आणि रेसिपी जर आवडली ना तुम्हाला, तर मला नक्की कमेंट करून टाका की तुम्हाला ही बालुशाही कशी वाटली.